नमस्कार, बुधावले किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवतोय कापणी। तर सर्वप्रथम आपण त्याचं गुळवणी करून घेऊया। एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याला फक्त विरघळलेलं एवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि याचा आपण गुळवणी तयार करून घेऊया, जेणेकरून याचा आपल्याला पाक वगैरे काही बनवायचा नाही, फक्त गूळ ह्याच्यात वितळला पाहिजे। तुम्ही बघू शकता आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। तर आपण याला थंड करून घेऊया। आपण पीठ मोजून घेऊया। मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण बेसन 3 चमचा टाकणार आहोत। त्याचप्रमाणे मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर केलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं चवीनुसार याला मीठ ॲड करूया आणि जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया। गुळाचं पाणी आपल्या पिठामध्ये ॲड करूया। मी हे गाळून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही धूळ वगैरे काय असेल, कचरा वगैरे, तर ते पूर्णपणे निघून जाईल। आणि याला थोडं थोडं करून आपण मळून घेऊया। गुळाच्या पाण्यामध्येच आपण पूर्ण पीठ मळून घेणार आहोत। जसं लागेल असं आपण त्याच्यामध्ये पाणी गुळाचं ॲड करत जाऊया। आता राहिलेलं थोडंसं अजून आपण गुळाचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करतोय आणि हे सर्व पीठ मी मळून घेते। थोडं पाणी लागलं तर मी मळायला घेते। आपलं पूर्ण पीठ मळून झालेलं आहे, तर याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। नंतर आपण बघूया आपलं पीठ चांगलं भिजले का। तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। मी त्याच्यामधला एक छोटासा गोळा काढून घेते आणि आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आपण हे लाटून घ्यायचं आहे चांगलं। आणि याला दोन्ही बाजूने आपण चांगली खसखस लावून घ्यायची आणि हे लाटून घेऊया। आता हे आपण लाटून घेऊया। मी थोडंसं पीठ घेतले खाली आणि आपण पोळी चांगली लाटून घ्यायची। जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशा प्रकारे आपण ही चांगली लाटून घ्यायची। आपली पोळी लाटून झालेली आहे, तर आपण ह्याच्या कापण्या करून घेऊया। तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कापणी करू शकता। तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये आपण कापण्या चांगल्या पाडून घेऊया। तुम्ही बारीक मोठ्या आकारामध्ये पाडू शकता। अशा प्रकारे मी सर्व कापण्या करून घेते, जेणेकरून आपल्याला एकत्रपणे पाडता येतील अशा। तुम्ही बघू शकता किती छान पडले। आपण याच्या कापण्या करून घेऊया।
तुम्ही बघू शकता किती छान कापण्या अशा आल्यात. आपण ह्या सर्व अशाच प्रकारे करायच्या आणि आपण तळून घेऊया. कापण्या करून झालेले आहेत, तर आपण ते तळून घेऊया. झालेलं आहे, तर आपण कापणी तळून घेऊया. गॅस कमी ठेवते. बघू शकता आपल्या कापणी कशा छान अशा फुगलेल्या आहेत. चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजूया आपण. चांगल्या भाजलेल्या आहेत, तर आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते. अशा प्रकारे मी सर्व केलेल्या कापण्या तळून घेते. बघू शकता आपल्या सर्व कापण्या करून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.